श्रीराम जय जय राम। प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते? सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत, पण त्यातल्या त्यात समर्थांनी आपली जागा न सोडता विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे. रोग कळून आला, पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार? रोग असेल तसे औषध घ्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल? संसार ज्याला दुःखाचा वाटतो त्यालाच परमार्थ मार्गाचा उपयोग. एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्यावेळी तो शुद्धीवर येतो आणि त्याला आपल्या बायको मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते, पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन्हा इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वतःचा विसर पडतो आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वतःचा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन्हा जोराने प्रपंच करू लागतो आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो. जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वतःला सांभाळून घेईल, पण जो स्वतःचा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणे, सगळे तेच. असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये? याचे कारण असे आहे की विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे किंवा हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र और आहे. श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेच धरत नाही तो कशानेच शहाणा होत नाही. श्रीराम जय जय राम। दासबोध समास 5 दशक 11। या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत सूक्ष्म पण निर्णायक सत्य सांगतात. जीवनात बाह्य यशापेक्षा अंतःकरणाची शुद्धता श्रेष्ठ आहे. मन जिंकले तर हेतू शुद्ध नसेल तर साधना अपूर्णच राहते. एक कृतीपेक्षा हेतू महत्त्वाचा. समर्थ सांगतात, एकच कृती 2 माणसे करतात, पण फल वेगळे मिळते.
कारण कृतीपेक्षा मनातील हेतू निर्णायक असतो. दान दिले तरी अहंकारासाठी दिले तर ते पुण्य होत नाही. शब्द गोड असले तरी स्वार्थासाठी बोलले तर ते सत्य होत नाही. 2. अंतःकरणातील सूक्ष्म दोष. समर्थ साधकाला सावध करतात. मोठे दोष सोडणे सोपे असते, पण सूक्ष्म दोष धोकादायक असतात. उदाहरण, स्वार्थ लपलेला असतो, मनाची अपेक्षा लपलेली असते, प्रशंसेची इच्छा मनात दडलेली असते. हे दोष साधकाला नकळत खाली ओढतात. 3. साधनेतील मोठा अडथळा. मी. समर्थ सांगतात, साधना वाढत गेली की अहंकारही सूक्ष्म रूप धारण करतो. मी साधक आहे, मी ज्ञानी आहे, मी भक्त आहे. हा आध्यात्मिक अहंकार सर्वात मोठा अडथळा ठरतो. समर्थ जणू सांगतात, देहाचा अहंकार सोडणे सोपे, पण साधनेचा अहंकार सोडणे कठीण. 4. अंतःकरण शुद्ध कसे करावे. समर्थ या दशकात अप्रत्यक्षपणे 4 उपाय देतात. 1. स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे. 2. हेतू तपासणे. 3. अपेक्षा कमी करणे. 4. कृतज्ञता वाढवणे. ही अंतर्मुख साधना आहे. 5. खऱ्या साधकाची लक्षणे. समर्थ सांगतात, खरा साधक स्वतःची जाहिरात करत नाही. तो शांत असतो, कृतीत प्रामाणिक असतो, यश आले तरी नम्र राहतो. त्याच्या वागण्यात साधेपणा असतो आणि अंतःकरणात निर्मळता असते. 6. या दशकाचा सार. या दशकातील मुख्य सूत्रे. कृतीपेक्षा हेतू महत्त्वाचा. सूक्ष्म दोष ओळखणे आवश्यक. आध्यात्मिक अहंकार सर्वात धोकादायक. अंतर्मुखता ही शुद्धीची गुरुकिल्ली. नम्रता ही साधकाची खरी ओळख. समाप्ती चिंतन. समर्थ जणू सांगतात, जगाला दाखवण्यासाठी साधना करू नका, अंतःकरण शुद्ध करण्यासाठी साधना करा. देवाला शब्द नाही, भाव कळतो. मन शुद्ध झाले की साधना आपोआप फलदायी होते. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5, दशक 12. या दशकात मनुष्याने आचरण, विवेक, संगत आणि अंतःकरणाची शुद्धता यांचा विशेष विचार करावा असा उपदेश आहे. हे दशक व्यवहारात सजगता आणि अंतरात्म्यात निर्मळता कशी आणावी हे शिकवते. 1. विषयाचा गाभा. या दशकात मुख्य संदेश असा आहे, विवेकाशिवाय भक्ती अंध होते. संगतीनुसार मनुष्य घडतो. वर्तनात शिस्त नसल्यास साधना निष्फळ ठरते. बाह्य आडंबरापेक्षा अंतरीची शुद्धता श्रेष्ठ. म्हणजेच हे दशक मनुष्याला स्वभाव, संगत, वर्तन आणि विचार यांचे शोधन करण्याचा मार्ग दाखवते. 2. विवेकाचे महत्त्व. मनुष्य अनेकदा भावनेत वाहून जातो, पण भावनेला विवेकाची जोड नसली तर तो भ्रमित होतो. उदाहरण, एखादा व्यक्ती सर्वांना मदत करतो, पण वाईट प्रवृत्तीच्या लोकांना मदत करून तोच त्यांच्या चुकीला बळ देतो. ही दया नव्हे, विवेकशून्यता आहे. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाण, कुणाला कधी मदत करावी याचे भान, कोणत्या मार्गाने चालावे याची स्पष्टता. विवेक असेल तर जीवन स्थिर राहते. 3. संगतीचे सामर्थ्य. मनुष्य जसा संग करतो तसा बनतो. वाईट संगतीचे परिणाम मन अस्थिर होते, नकारात्मक विचार वाढतात, अहंकार वाढतो. सत्संगाचे परिणाम मन शांत होते, श्रद्धा दृढ होते,
आचरण सुधारते. उदाहरण, एक तरुण 2 मित्रांमध्ये राहतो. एक अभ्यासू, दुसरा आळशी. ज्याच्यासोबत जास्त वेळ घालवतो तसाच त्याचा स्वभाव होतो. म्हणून संघ निवडणे हीच साधना आहे. 4. वर्तनातील शिस्त. साधना म्हणजे फक्त नामस्मरण नव्हे. साधना म्हणजे जीवनशिस्त, वेळेचे भान, शब्दांची मर्यादा, कामातील प्रामाणिकपणा, कुटुंबात सौजन्य, ही सर्व साधनेच आहेत. उदाहरण, कोणी दररोज पूजा करतो पण घरात रागावतो, अपमान करतो, तर त्याची पूजा बाह्य राहते, अंतरी नाही. 5. अंतःकरणाची शुद्धता. या दशकात सांगितले आहे की बाह्य वेश महत्त्वाचा नाही, मन शुद्ध असणे महत्त्वाचे. मनात जर मत्सर, द्वेष, अहंकार असेल तर साधना वरवरची ठरते. उदाहरण, 2 भक्त मंदिरात जातात. एक देवापुढे शांत उभा राहतो, दुसरा सर्वांना दाखवत मोठ्या आवाजात प्रार्थना करतो. देवाला आवाज नव्हे, अंतरीची भावना प्रिय असते. 6. व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड. हे दशक सांगते की जीवन 2 भागात विभागू नये. घरात एक स्वभाव, बाहेर दुसरा स्वभाव, देवापुढे तिसरा स्वभाव असे चालणार नाही. मन, वाणी आणि कृती एकरूप झाली की साधना खरी ठरते. 7. ऐतिहासिक उदाहरण. समर्थ रामदास यांनी नेहमी सांगितले, धर्म म्हणजे फक्त जप नव्हे. धर्म म्हणजे धैर्य, शिस्त आणि कर्तव्य. त्यांनी शिष्यांना सांगितले, घर सांभाळा, राज्य सांभाळा, समाज सांभाळा, मगच अध्यात्म फळते. 8. आजच्या काळातील उपयोग. हे दशक आजच्या जीवनात अत्यंत उपयोगी आहे. समस्या काय आहेत? ताण, मतभेद, अस्थिर मन, चुकीची संगत यावर उपाय. विवेक वाढवा, संगत निवडा, वर्तन सुधारा, मन शुद्ध ठेवा. इतके केले तरी जीवन स्थिर होते. 9. निष्कर्ष. समास 5 दशक 12 आपल्याला सांगते, विवेक ठेवा, संगत सांभाळा, वर्तन शुद्ध करा, अंतःकरण निर्मळ ठेवा. असे जीवन जगले तर भक्ती, ज्ञान आणि शांती आपोआप येते. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.